संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडलेत। 80,000 क्युसेकने तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। नदी काठावर न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण 90% भरलंय। धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्यानं धुळे शहरासह तालुक्याचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटलेला आहे। जायकवाडीतून सोडलेल्या पाण्यामुळे बीडच्या माजलगाव धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पाणी सोडण्यापूर्वी धरणामध्ये केवळ 16% पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर आता 18% पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे। साताऱ्यातील कोयना धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या धरणामधून 13,894 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग हा कोयना नदीपात्रात केला जातोय। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते जायकवाडी धरणामध्ये जलपूजन संपन्न। जायकवाडी धरण 100कडे वाटचाल करत असताना 18 दरवाजांमधून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। झेनिथ धबधबा पर्यटकांनी गजबजलेला आहे। पावसामुळे धबधब्याचं मनमोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। झेनिथ धबधबा ठरतोय पर्यटकांचं प्रमुख आकर्षण। पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं जातंय। रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य। टोल भरूनही वाहन चालकांचा खड्ड्यातून प्रवास सुरू आहे। खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करण्याची वाहन चालकांची मागणी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 88.40% पाणीसाठा आहे। मुंबईकरांना मोठा दिलासा आहे। 7ही तलावांमध्ये 12,79,397 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे। हिंगोली बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। पावसाचं पाणी साचलं त्यामुळे बस स्थानकात जाण्यासाठी प्रवाशांचे हाल होत आहेत।